नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी या लेक्चर सिरीजमध्ये स्वागत. आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा, कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षा आणि कंबाईन ग्रुप सी पूर्वपरीक्षा या तिघांचे जे कंबाईन टॉपिक आहेत, जे तीनही पूर्वपरीक्षेला आहे, त्यांची लेक्चर सिरीज या ठिकाणी बघतो आहोत. आणि तिच्यासाठी आधार घेतलेला आहे आपण बी पब्लिकेशनचा ठोकळा. बी पब्लिकेशन पुणे, संपादक अजित कुमार यांनी हा ठोकळा या ठिकाणी पब्लिश केला आहे. यामध्ये मग NCERT असेल, क्रमिक पुस्तकं असेल, शालेय अभ्यासक्रम असेल, या सगळ्यांचा समावेश या ठिकाणी आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल बघितला होता, मात्र त्यावरील प्रश्नांचा आढावा घेणं आपला बाकी होता, तो आपल्याला आज घेणं आहे. आणि त्याचसोबत जो भारताचा भूगोल आहे, भारताचा भूगोल, त्या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे व त्यावरील प्रश्न हे सुद्धा आपल्याला थोडेसे रॅपिड स्वरूपात या ठिकाणी आज बघायचे आहेत. बघा मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण जे महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दलचं लेक्चर बघितलं, त्यावर काही प्रश्न कंबाईनला विचारले गेलेले आहेत, ग्रुप बी सीला. ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारतो आहे, तुम्हाला उत्तरं द्यायची. पटपट मी विचारतो, खाली मला कमेंट बॉक्समध्ये उत्तरं पाहिजे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती आहे? ESO 2011चा प्रश्न आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहेत, बघायचं, उत्तर द्यायचं. कोणतं उत्तर आहे? पुढे महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार जो आहे तो कसा आहे? कमी जास्त, तेवढाच की वेगळा? PSI 2012चा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? तुम्हाला सांगितलं मी, हे तोंडपाठच असलं पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. पुढे मेंढालेखा जे आहे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? हा एक प्रश्न विचारला गेला होता. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार विचारला गेलेला आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. पटपट मला उत्तरं द्यायचे कमेंट बॉक्समध्ये. आपल्याला पुढे भारताच्या भूगोलाबद्दल आज बघायचं आहे. आणि पुढे चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं होतं. खाली ऑप्शन आहेत. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे आणि भारताच्या किती टक्के आहेत, असा एक प्रश्न 2017ला आलेला आहे. पुढे महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? खाली 4 ऑप्शन तुमच्या समोर होते. आणि अक्षवृत्तीय विस्तारसुद्धा महाराष्ट्राचा या ठिकाणी विचारले गेलेला आहेत. लेक्चरच्या सुरुवातीला हे प्रश्न विचारतोय आणि पुढे भारताच्या भूगोलाकडे मी जातो आहे. भारताचा भूगोल, आपण जसं महाराष्ट्राचा भूगोल बघताना महाराष्ट्राचा नकाशा बघितला होता, तसंच भारताचा भूगोल सुरू करताना सुद्धा आपण भारताच्या नकाशापासून ही सुरुवात करणार आहोत. बघा, भारताचा नकाशा तुम्ही जेव्हा बघणार तेव्हा तुम्हाला अशा स्वरूपाच्या दिशा दिसतील. इकडे सुरुवातीला उत्तर तुम्हाला दिसतंय. उत्तरेला या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, इकडे चीन आहे, तिबेट तुम्ही बघतायत. या ठिकाणी ईशान्य भारताची ही ईशान्य बाजू आहे. इकडे वायव्य बाजू, वायव्यमध्ये मग तुम्हाला इथे पाकिस्तान दिसतं, इथे अफगाणिस्तान, ताजिकिस्तान हे देश तुम्हाला दिसत आहेत. पुढे इकडे पश्चिम बाजू आहे, इकडे पूर्व बाजू आहे. मग पूर्व बाजू बघत असताना तुम्हाला या ठिकाणी म्यानमार, ज्याला आपण बर्मा असं सुद्धा म्हणायचो, ते दिसतंय. इकडे आग्नेय दिशेला तुम्हाला बंगालचा उपसागर दिसतोय. नैऋत्यला या ठिकाणी लक्षद्वीप दिसतंय. इकडे अंदमान निकोबार बेटंसुद्धा आहेत आपल्या आग्नेयला. ओके. आणि खाली दक्षिण भारताचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला श्रीलंका हा देश दिसतो आहे. म्हणजे भारताचा नकाशा या ठिकाणी थोडक्यात दिलेला आहे. आणि मग त्याच्यावरून तुम्हाला थोडासा अंदाज बांधता येतो की आपले शेजारी कोणते देश आहेत, त्या देशांना लागून कोणती राज्य आहेत, ही तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. नव्याने तयार झालेलं जे जम्मू काश्मीर आहे, त्यातलं जम्मू काश्मीर कुठे? श्रीनगर त्याच्यामध्ये आहे. पुढे लडाख हे नवीन केंद्रशासित प्रदेश, त्याच्यामधलं हे लेह तुम्हाला दिसतं आहे. नंतर खाली मग हिमाचल प्रदेश, शिमला राजधानी असेल, पंजाबची चंदीगड असेल, हरियाणा, दिल्ली खाली बघता येत, उत्तराखंड दिसतं आहे. त्यानंतर इकडे ईशान्येला नेपाळ आहे. इकडे वरती तुम्ही बघतायत सिक्कीम आहे. त्यानंतर इकडे भूतान आहे, अरुणाचल प्रदेश आहे. ओके. म्हणजे सगळ्यात पूर्वेकडील राज्य म्हणून आपण अरुणाचल प्रदेशला बघतो, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इकडे पश्चिम बाजूला गुजरातसारखं राज्य, थोडंसं वरती वायव्येला राजस्थान राज्य आहे, पश्चिम आणि मध्यभागी आपण महाराष्ट्र बघतो. त्यानंतर खाली गोवा, कर्नाटक. हे थोडक्यात म्हणजे राज्यांबद्दल आम्हाला माहिती असलं पाहिजे. तो नकाशा आम्ही वाचलेला असला पाहिजे जर आम्हाला MPSC पास व्हायचे असेल तर. आता भारताचे स्थान आणि विस्तार यावर सातत्याने प्रश्न आले, त्यावर आपल्याला बघायचं. बघा, पृथ्वीवरील जर गोलार्ध बघितली तर भारताचे स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा असं पूर्ण ती पृथ्वी गोल काढतात ना, तेव्हा इकडे एकतर उत्तर भागामध्ये आणि इकडे पुन्हा पूर्व भागात या ठिकाणी हे स्थान आहे. म्हणजे अक्षवृत्ताच्या वरती आहे. आणि हे जे ग्रीनविच रेखावृत्त आहे 0 अंशावरील, त्याच्या पूर्वेला, अक्षवृत्ताच्या उत्तरेला आणि ग्रीनविचच्या पूर्वेला, म्हणून याला उत्तर पूर्व असं आपण म्हणतो. आशिया खंडात बघितलं आपण तर दक्षिण मध्य भागात आहे आशियाच्या संदर्भात. पुढे किर्थर सुलेमानच्या पूर्वेकडे, काराकोरम हिमालयाच्या दक्षिणेकडे, व खाली जर बघितलं आपण राखीन्योमाच्या पश्चिमेकडील भाग आशियाच्या उर्वरित भागापासून वेगळा आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. याला आपण उपखंड असं म्हणतो. त्याला आपण मग भारतामध्ये भारतीय उपखंड
असंही आपण म्हणत असतो, ज्याने खूप मोठं भूप्रदेश व्यापलेला आहे. आता अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार जर बघितला तुम्ही भारताचा नकाशा आपण असा थोडक्यात काढायचा झाला तर अशा स्वरूपाचा आपण काढतो. अक्षवृत्तीय विस्तार इकडे 8°4'28" इथून सुरू होतोय हा 8° ती इकडे उत्तरेकडे तो 37°6'53" थांबतोय. ओके, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 8 ते 37 एक 29° विस्तार या ठिकाणी म्हणूया आपण. सगळ्यात दक्षिणेकडचं टोक म्हणाल तर त्या ठिकाणी तुम्हाला इंदिरा पॉईंट ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर अधिक माहितीस्तव 2004च्या सुनामीमध्ये इंदिरा पॉईंट हा भाग पूर्णतः जलमग्न झाला होता, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे भारताचा रेखावृत्तीय विस्तार काय आहे? रेखावृत्तीय विस्तार म्हटल्यावर तुम्हाला या ठिकाणी हा इथलचा भाग माहीत असला पाहिजे. हा पश्चिम भाग जो आहे आपला, तिथे 68°7'33" पूर्व का? इथे ग्रीनविचच्या संदर्भात हे जे ग्रीनविच पॉईंट म्हणतो ना आपण, 0 रेखावृत्त, तिथून पूर्वेकडे आपला भारत. मग तो 68 ते 97पर्यंत ते रेखावृत्त, पूर्व रेखावृत्त. ओके, मग भारताचा जेव्हा तुम्ही असं नकाशा बघता तेव्हा भारताच्या मध्यातून एक अशा स्वरूपाचा आडव्या स्वरूपाचं या ठिकाणी कर्कवृत्त जातं आहे 23.5° उत्तर अक्षवृत्तावरून. भारताचा निम्मा भाग त्यामुळे उष्ण कटिबंधात येतो, हे माहीत असलं पाहिजे. कर्कवृत्त 8 राज्यातून जातं. ते 8 राज्य मग आपण ते शॉर्टकट लक्षात ठेवलं आहे, गुरा, मच्छी, झाप, त्रिमी. काय? गुरा, मच्छी, झाप, त्रिमी. नक्कीच ते राज्य तुमच्या समोर दिसत आहेत. गुरा, मच्छी, झाप, त्रिमी. मला वाटतं शॉर्टकट तुम्ही पाठ ठेवा. पुढे भारताच्या मध्यातून जे असं उभ्या स्वरूपाचं जातं आहे रेखावृत्त, 82.5° रेखावृत्त, ती भारताची प्रमाणवेळ ती अलाहाबाद किंवा मिर्झापूर या ठिकाणून जाते. 5 राज्यातून ही रेषा जाते, त्यामध्ये UP, MP, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा, हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. आणि ही जी प्रमाणवेळ आहे मग ही या ग्रीनिचपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. ओके, पुढे भारताची समुद्रसीमा किती देशांना लागते? 6 देशांना लागते. त्यामध्ये पाक, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, इंडोनेशिया, मालदीव, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, आता भारताच्या क्षेत्रफळासंदर्भात, विस्तारासंदर्भात सातत्याने प्रश्न आहे. क्षेत्रफळ म्हणाल 32,87,263 चौरस किमी. जगाचे किती? तर 2.42%. जगातील भारत कितवा देश? तर 7वा देश. मग पहिले 7 देश, त्यामध्ये 1 नंबरचा देश रशिया, 2 नंबर कॅनडा, 3 नंबर चीन, USA, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत. ओके, आता इथे एक प्रश्न मागील लेक्चरमध्ये आपण घेतला होता की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ भारताचे किती टक्के आहे? उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. भारताची भूसीमा किती आहे? 15,200 किमी. मग सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाला लागून? बांगलादेशला. ती किती? ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याचं उत्तर 4,096 आहे. सर्वात कमी अफगाणिस्तान, उत्तर 80 किमी आहे. मित्रांनो, रिव्हिजन स्वरूपाची ही लेक्चर आहेत असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचलेलं असू शकतं. जर जुने विद्यार्थी असतील तर नवीन विद्यार्थ्यांसाठी हे सगळं दिशादर्शक आहे असंही आपण म्हणूया, कारण की या पुस्तकामध्ये खूप सुस्पष्ट अशा स्वरूपाची मांडणी आहे. बी पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे खूप सोप्या पद्धतीने मांडणी आहे असं म्हणता येईल. अत्यंत साधकबाधक मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहे. पुढे बघा, सीमारेषांवर प्रश्न आहेत. आपण तुम्ही जर आपलं हे बघितलं असेल याआधी आलेले प्रश्न, तर तुम्हाला कळेल भारत चीन कोणती सीमारेषा आहे? मॅकमोहन रेषा. मग या ठिकाणी चीनला लागून असलेले आपले राज्य कोणती? जम्मू काश्मीर आहे, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. भारत पाकिस्तानमध्ये रॅडक्लिफ रेषा आहे. इथे जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात यांचा भूभाग आपला पाकिस्तानला लाभलेला आहे. पुढे भारत बांगलादेशमध्ये रॅडक्लिफच आहे जी पाकिस्तानमध्ये आहे ती, कारण की हा जुना पूर्व पाकिस्तान होता. मग या बांगलादेशला लागून कोणती राज्य? पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. भारत अफगाणिस्तानमध्ये ड्युरॉन रेषा आहे. जम्मू काश्मीर लागलं आहे. चीन आणि भारतामध्ये मॅकमोहन, ती आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता सागरी सीमारेषा किती? बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे. 7,516. फक्त मुख्य भूमी जर म्हणाल तर 6,100. आणि भारताच्या गुजरातला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. आता ही भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आणि पूर्व पश्चिम किती? बघा, दक्षिण उत्तर लांबी म्हणजे भारत असं उभा जर बघितला तर मोठा आहे 3214 किमी, आणि अशी आडवी बघितली तर 2933 किमी. ओके, 2017ची ही आकडेवारी. आकार म्हणाल तर एक काटकोन त्रिकोण जे म्हणतो ना आपण, त्या स्वरूपाचा आकार भारताचा. 6 आंतरराष्ट्रीय सीमारेषा ज्या किनारपट्टीला स्पर्श करत नाही. 6 राज्य असे आहेत जे किनारपट्टीला स्पर्श करत नाही आहे, ते आम्हाला माहीत असले पाहिजे. ओके, आता पुढे समुद्रसीमा लागून असलेले देश कोणते आहे भारताला? पाकिस्तानची. आणि आपली समुद्रसीमा आहे बांगलादेश, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका आणि मालदीव. ओके, भारताचे दक्षिणेकडील टोक विचारले, कन्याकुमारी.
उत्तर टोक विचारले दप्तर, पूर्व टोक विचारले किबुथू अरुणाचल प्रदेशमधले, आणि पश्चिम टोक विचारले घुअर मोठा किंवा घुमर मोठा असं म्हटलं आहे त्याला, आणि अतिदक्षिणेकडील विचारले इंदिरा पॉईंट जे अंदमान निकोबारमध्ये आहे. हे माहीत असलं पाहिजे. पुढे मग कोणत्या दिशेला कोणते देश आहेत, वरती आपण बघितलं वायव्येला पाकिस्तान अफगाणिस्तान आहे, उत्तरेला चीन नेपाळ भूतान आहे, पूर्वेला म्यानमार आहे, बांगलादेश आहे, दक्षिणेला श्रीलंका, आग्नेयेला इंडोनेशिया आणि नैऋत्येला मालदीव. ओके, ही आग्नेय दिशा, इकडे इंडोनेशिया आहे, नैऋत्येला इकडे मालदीव आहे. माहीत असलं पाहिजे आम्हाला. पुढे भारताचे प्रशासकीय विभाग बघा, 1956ची प्रांतवार पुनर्रचना, मग त्यासाठीचा तो आयोग कोणता, त्यामधून मग ते भाषिक प्रांत रचनेवर आधारित पहिलं राज्य कोणतं तयार झालं हेही माहीत पाहिजे. सुरुवातीला ते 14 राज्य होती, आता 28 घटक राज्य व 8 संघराज्य क्षेत्र आहेत. जम्मू काश्मीरमुळे ते बदल झाले, ते हे अपडेट आहे. पुढे सर्वात शेवटी समाविष्ट कोणते, सिक्कीम 1975ला. आधी ते कोणतं घराणं होतं तेही माहीत असलं पाहिजे. सर्वात शेवटी तेलंगणा आहे, मग तेलंगणा कधी निर्माण झाले त्याचंही उत्तर इथे भेटतं आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठं राजस्थान, MP, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, तो उतरता क्रम माहीत असला पाहिजे. सर्वात लहानमध्ये गोवा आहे, 2 नंबर सिक्कीम, तोही चढता क्रम माहीत असला पाहिजे. लोकसंख्येने सर्वात मोठी UP आहे, मग UPची लोकसंख्या किती 2011नुसार माहीत आहे का. सर्वात लहान सिक्कीम आहे, सिक्कीमची लोकसंख्या किती माहीत आहे का, हे माहीत असलं पाहिजे. रॅपिडली घेतो आहे, जास्त वेळ तुमचा मला घ्यायचा नाही, माझंही तुम्हाला द्यायचा नाही आहे. पटपट 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 त्या ठिकाणी आम्ही पुढे गेलो पाहिजे. MPSC करायची, आमचं फास्टमध्ये वाचनही असलं पाहिजे, आकलनशक्ती असली पाहिजे. ते गणगण करायला नको की बाबा हळूहळू आम्हाला समजावून सांगा, हळूहळू आम्हाला शिकायचं आहे. आता समजावून घेण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे जे आहे, इथे NCERT आणि क्रमिक पुस्तकं त्यांच्या नोट्स आहेत, त्याचा गाभा या ठिकाणी ओतलेला आहे, आधी लक्षात घ्या. ओके, आपल्याला रिव्हाईज स्वरूपाची लेक्चर असावीत असं माझं मत आहे, कारण मी तुम्हाला याच्यामध्ये फक्त मोस्ट IMP जे आहेत तेच लेक्चर घेणार आहे. मी तुम्हाला इथे सगळं असं डीपमध्ये ती हे लेक्चर सिरीज नाही आहे, त्याचे वेगळे लेक्चर आपले ऑलरेडी आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत, यानंतरही ते होतील. मात्र रॅपिडली एका एका घटकाचा एक थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर, तर हिंदी. भारताचा राष्ट्रीय प्राणी विचारला वाघ, राष्ट्रीय मोर विचारला मोर, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय फूल म्हणलं कमळ, राष्ट्रीय वृक्ष वड, राष्ट्रीय जलचर डॉल्फिन, राष्ट्रीय नदी गंगा, राष्ट्रीय खेळ हॉकी, राष्ट्रीय विरासत प्राणी हत्ती, राष्ट्रीय पेय चहा, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. सिंधू नाव का पडलं त्याचं उत्तर तुमच्यासमोर आहे. पारशी लोक भारतीयांना काय म्हणायचे त्याचं उत्तर तुमच्यासमोर आहे. राज्यघटनेमध्ये भारताची कोणती 2 नावं आहेत त्याचं उत्तर तुमच्यासमोर आहे. पुढे तो ॲडमचा पूल म्हणतो आपण, तामिळनाडू आणि श्रीलंकामधला, तो माहीत असला पाहिजे. नेपाळ, भूतान, बांगलादेश यांच्या तिन्ही बाजूंच्या सीमा भारताला लागून आहेत, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. जम्मू काश्मीरला लागून असलेल्या सीमा कोणत्या देशांच्या. पुढे पश्चिम किनारपट्टीला लागून किती राज्यांची सीमा आहे, पूर्व किनारपट्टीला किती राज्यांची सीमा आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. अशा पद्धतीने भारताच्या भूगोलाबद्दल खूप सारं या ठिकाणी कव्हर केलेलं आहे, म्हणजे माहितीचा खजिना आपण याला म्हणूया. ओके, तो या ठिकाणी आहे बघा. त्रिपुरा राज्याच्या तिन्ही बाजू ज्याला बांगलादेशने वेढलेलं आहे. पुढे जर बघितलं तुम्ही, श्रीलंका देश हा भारतापासून कशामुळे वेगळा झाला, पालची सामुद्रधुनी असेल, मानारच्या आखात असेल, ते माहीत असलं पाहिजे. प्रांतावर रचनानुसार पहिलं राज्य आंध्र प्रदेश, ते आपण पाहिलं आहे. पुढे मग 2000 साली हे 3 राज्य कोणत्या राज्यांमधून तयार झाले त्याचं इथे उत्तर तुम्हाला भेटतं आहे. छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड कोणत्या राज्यांमधून तयार झाले नक्कीच तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात. भारतात शेजारचं सर्वात लहान राष्ट्र आणि सर्वात मोठं राष्ट्र त्याचं उत्तर तुम्हाला भेटतं आहे. कुलाबा पॉईंट कुठे त्याचं उत्तर भेटतं आहे. पुढे आपले जे 2 टोकं आहेत, इकडे गुजरात आणि इकडे अरुणाचल प्रदेश, यांच्यामध्ये जो आपला सूर्य उगवतो त्याच्यामध्ये किती तासाचं अंतर आहे, म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य उगवेल त्याच्यानंतर गुजरातमध्ये तो किती तासाने उगवेल, 1 तास 56 मिनिटं माहीत असलं पाहिजे. याच्यामागं बऱ्याच बाबी आहेत, त्या आपण शिकलेलो आहे ऑलरेडी भूगोलाच्या लेक्चरमध्ये. सुएज कालवा, कोणते 2 समुद्र ते माहीत असले पाहिजे, आपण ते शॉर्टकट बघितलं आहे. ईशान्येकडील राज्य 7 सिस्टर, कोणकोणते राज्य येतात त्याच्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला. पुढे भारत आणि श्रीलंका प्रमाणवेळ एकच आहे, हेही लक्षात राहू द्या. ओके, 1905 पासून आपण ही प्रमाणवेळ ठरवली आहे. पुढे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आपण पाहिले. त्यानंतर शून्य रेषा जी आहे, त्रिपुरा आणि बांगलादेश यांच्यातील जी सीमारेषा आहे तिला आपण शून्य रेषा असं म्हणतो. पुढे भारतातील सर्वात मोठा पूल हा ढोलसाकिया पूल आहे, ज्याला भूपेन हजारिका सेतू असंही म्हणतो आपण, जो लोहित नदीवर आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना जोडणारा, माहीत असलं पाहिजे. ओके,
तर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहे. आणि एक लेटेस्ट ज्याला आपण चालू घडामोडीमधील अपडेट म्हणूया, जे या ठिकाणी कव्हर केलं आहे ते म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख 2 केंद्रशासित प्रदेश यांची घोषणा कधी झाली? 5 ऑगस्ट 2019. प्रत्यक्षात 31 ऑक्टोबर 2019. आणि मग आता सध्या 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश. पुढे एक महत्त्वाचं विलिनीकरणासंदर्भातलं अपडेट आम्हाला माहीत असलं पाहिजे. दीव दमण आणि दादरा नगर हवेली हे जे केंद्रशासित प्रदेश आहे यांचं विलिनीकरण आणि मग याचं मुख्यालय दमण हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. काय? दमण. तर अशा पद्धतीचे हे मुद्दे या ठिकाणी आहे. आता हे भारताच्या भूगोलावर, भारताच्या स्थान विस्तारावर कशा पद्धतीचे प्रश्न आले ते तुम्हाला विचारतो, त्याचे उत्तर तुम्ही मला द्यायचे. उत्तर मी तुम्हाला देत नाही, याच्यामध्ये दिलेले आहेत ते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितवा देश आहे? उत्तर मला द्या कमेंट बॉक्समध्ये. भारताला टिंबटिंब किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहेत, उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. पुढे भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच प्रमाणवेळ यांच्यामध्ये किती तासाचे अंतर आहे? बघा आलेले प्रश्न आहे कंबाईनला सगळे. पुढे भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात कमी आहे? ऑप्शन आहेत, पटपट पटपट उत्तर देत चला. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे? ऑप्शन तुमच्या समोर दिसत आहेत. पुढे भारताला टिंबटिंब किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहेत, उत्तर द्यायचे. हे सगळं आपण आत्ताच्याच लेक्चरमध्ये कव्हर केलं आहे बऱ्यापैकी. रेखावृत्त कोणतं? रेखावृत्तीय विस्तार भारताचा माहीत असला पाहिजे. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. आता हा एक प्रश्न होता, लंडन 3 वाजता प्रसारित होणारी बातमी अलाहाबादला किती वाजता ऐकू येईल? ते तुम्हाला 5.5 तासाचं अंतर माहीत असेल तर मग मात्र इथे रात्रीचे सकाळचे हा मुद्दा आहे. ज्यांचं डोकं चालतं आहे, ज्यांनाही कळालेलं आहे, याच्या आधी ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना उत्तर देता येईल. कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जातं ते शॉर्टकट मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण बघितलं आहे किती राज्यातून जातं आहे ते बघितलं आहे. उत्तर चुकायला नको, या मध्ये घोळ केला आहे. बघा येतं आहे का? पुढे भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त कोणते? बघा सर्वात पूर्वेकडील. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, विचारलेला प्रश्न आहे. दक्षिण उत्तर लांबीसुद्धा भारताची विचारली गेलेली आहे. पुढे सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश स्थानिक वेळेमध्ये किती तासाचं अंतर? त्यानंतर अक्षांश आणि दिवसाचा कालावधी यांच्या जोड्या तुम्हाला जुळवायला सांगितल्या होत्या, तोही प्रश्न विचारला गेला आहे. ओके, इंटरेस्टिंग असे हे सगळे प्रश्न या ठिकाणी आहेत आणि याचा अभ्यास मला वाटतं असला पाहिजे. याचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे. ते मग कंबाईनचे प्रश्न विचारले गेले, राज्यसेवेला आलेले प्रश्न जे आहेत त्यांचाही या पुस्तकामध्ये समावेश आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, तर भारताच्या भूगोलासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे IMP पॉईंट आपण या ठिकाणी बघतोय. पुढेही ते बघत राहूया. हे लेक्चर इथपर्यंत आपण थांबवू. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबून ठेवा. चला या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.